नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक करावा लागला मला, कारण आज मला उठायला उशीर झाला होता आणि त्यांना जायला उशीर होणार होता. त्यामुळे आणि नशीब माझं की पीठ मी रात्री मळून ठेवलं. रात्री ज्यावेळेस आम्हाला चपातीला मळलं ना, त्यावेळेस जास्तच ठेवलं होतं करून. सो मग ते होतं म्हणून नशीब झालं, नाही तर आणखीन 15-20 मिनटं लेट झालं असतं. कधी कधी होतं थंडीमुळे. थंडी इतकी आहे ना की विचारायलाच नको, एवढं म्हणजे जागच येत नाही सकाळी, इतकी थंडी वाजते. आणि त्यात आमचं घर असं खाली आहे जमिनीवर, त्यामुळे आणखीनच गार असते. आजूबाजूला काही असं ऊन यायला जास्त जागा नाही. ऊन येतं सकाळी एक 10:30-11पर्यंत असतं. सो तेवढाच वेळ, मग त्यानंतर दिवसभर पूर्ण सावलीच असते, त्यामुळे जास्त गार असतं घर. म्हणून मग ते झोपायला थोडा उशीर होऊनच जातो थंडीमुळे. आणि म्हणजे झोपेतून उठायला उशीर होतो आणि झोपायला लवकर झोप लागून जाते, त्याच्यामुळे काही टेन्शन राहत नाही. आणि कसं आहे, एकतर आहे ना, लवकर उठलं ना पटपट काम आवडतं. माझं 9-9:30पर्यंत हार्डली आवरून जातं सगळं. पण मग एक दिवस होतो असा उशीर. असं म्हटलं पटापट आता स्वयंपाक करून घेऊ. मस्त चपात्या आणि वांग्याची भाजी केली होती. सध्या 2-3 दिवसापासून आमच्याकडे वांगे जरा जास्तच चाललेत, कारण आणले होते ना, मग ते पटकन सुकलेले चांगले राहतात. कारण नंतर ते फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवा, नरम होतात. नरम झाले की मग ते कट पण होत नाही चांगले आणि चवीला पण लागत नाही. त्यामुळे मग ते पटपट करून टाकलेले बरे राहतात. सो मस्त अशी तेलातच आज वांग्याची भाजी केली होती. तेलात म्हणजे मीठ मिरची टाकून, फक्त दुसरं काहीच नाही टाकलं. ते उभे काप करायचे आणि छान मीठ मिरची म्हणजे लाल तिखट मसाला जो काही तुम्हाला टाकायचा असेल तो टाकायचा आणि मस्त तेलातच परतून घ्यायचे आणि वाफेवर शिजू द्यायचे. खूप छान लागतात ते. आणि मस्त चपात्या बनवल्या. माझ्या चपात्यांचं काय झालं आहे का माहिती, इतक्या छान फुगत आहेत आता, म्हणजे एक नंबर भाज्या होत आहेत चपात्या. कारण पहिले ना अशा एवढ्या फुगत नव्हत्या, किंवा एखादी फुगली तर नशिबाने. ती जी चपाती फुगल्याचा आनंद आहे ना, खूप छान असतो. कारण चपाती फुगल्यानंतर कधी पण खा दुपारी, खूप छान लागते. अशी कडक होत नाही किंवा बेचव लागत नाही. त्यामुळे मग चपाती फुगली तर पाहिजेच. आणि आम्हाला मिरचीचा ठेचा करून ठेवावा लागतो, कारण यांना खूप आवडतं, आणि जो की मला बिलकुल आवडत नाही. मी बिलकुल तिखट खात नाही. त्यामुळे मग भाजी खूप फिकी असते, त्यामुळे मग यांना मिरचीचा ठेचा सेपरेट करून ठेवावा लागतो. आणि जो टिफिनला पण द्यावा लागतो मला. त्यानंतर परीचं दूध तिला गरम करून इथं बघ, इथं काय म्हणजे काय बाहेर नको बाबा, बाहेर थंडी आहे. काय थंडी आहे बाहेर थंडी आहे, नको. काय झालं? काय देऊ? काय देऊ तुला? काय? गाजर? तर तिची बडबड ऐकलीत तुम्ही. ती बडबड अशी होती की तिला बाहेर जायचं होतं आणि बाहेर इतकी थंडी आहे, म्हणजे दिवसा पण एवढी थंडी वाजते, रात्रीचा विषयच नाही. त्यामुळे मग म्हटलं मग तिला थोडा वेळ बाहेर बसलो होतो आम्ही घेऊन. म्हणजे मी आणि ती, आम्ही दोघीजणी बाहेर बसलो होतो. समोरच्या काकून त्या असतात, चालतात त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी, मग मस्त टाईम निघून जातो. तर दुपारी पण घरात आल्यानंतर काय तिला झोपून टाकलं थोडा वेळ, जेवण वगैरे देऊन. मग नंतर काही नाही, असंच आराम चालला होता दुपारी. त्यामुळे दुपारी काही एवढं शूट करण्यासारखं नव्हतं. सो इव्हिनिंगला मी चहा ठेवला मला, आणि आता मला आळंदीला जायचं आहे. मग म्हटलं मसाले भातच करणार आज तिकडनं आल्यावर. मग त्याचीच तयारी चालली होती. म्हटलं कटिंग वगैरे करून ठेवलं ना भाजीपाला, तिकडनं आलं की लगेच पटकन घालून द्यायचा, मस्त गरम गरम जेवण करायचं. सो हे सोपं जातं. एकीकडे चहा ठेवला होता मला, तिची लुडबुड चालली होती गाजरासाठी. पण ती गाजर घेते आणि खात तर काही नाही, चावते आणि थुकून टाकते. म्हणजे उगाच नुकसान असते ती. त्यामुळं मग तिला थोडं ओरडावं पण लागतं, सांगावं पण लागतं, नको नको असं. आणि ते किचनवर आहे ना, आता चेअर आणली आहे ना, तर ते चेअरवर चढते. पहिले डब्यावर चढायची, पण चेअरचं बरं आहे, जास्त सरकत नाही. डब्बा आहे ना, डब्याला सपोर्ट नसतो आणि पटकन पडून जाते त्यावरनं. ती 2 वेळेस पडली आहे ॲक्च्युली त्याच्यावरनं, डब्यावरनं.
त्यामुळे मग ते भीती वाटते म्हणून तिला चेअर आणली. तर आता ती चेअरवर पण चढायला लागली. आणि चेअरवर म्हणजे अशी की ते दोन्ही पाय असतात, हात असतात की नाही चेअरचे साईडचे, त्यावर दोन्हीकडे पाय ठेवून चढायला बघते. पण ती चेअर इतकी नाजूक आहे की ती कधी पण तुटून जाईल. त्यामुळे मग ते आता खूप लक्ष ठेवावं लागू राहिलं. सो मला चहा आणि तिला दूध घेतलं. सो तिला चाललं होतं दूध पाजायचं. आम्ही निवांत दूध पिलं, म्हणजे तिने दूध पिलं, मी चहा घेतला. त्यानंतर मग बाकी उरलेला भाजीपाला कटिंग करून ठेवला. आणि कसं आहे, कोबी आणि फ्लावर ह्या 2 गोष्टी मी भातात टाकते, मसाले भातात. पण मग आहे ना, कोबी आणि फ्लावर ही गरम पाण्याने कधी पण धुवून घ्यायची. कारण कसं आहे, फवारलेलं वगैरे असतं, त्यामुळे ना त्याला थोडं स्मेल असतो. किंवा मग कसं, गरम पाण्याने धुतलेलं कधी पण चांगलं भाजीपाला. सो गरम पाण्याने नक्की धुवून घ्यायची कोबी आणि फ्लावर. आणि कळतं त्याला किती ऑर्गॅनिक आहे आणि किती नाही ते. कारण गरम पाण्याने धुतल्यावर जो स्मेल येतो ना, तो औषधांचाच असतो. त्यामुळे मग गरम पाण्याने नक्की फ्लावर आणि कोबी धुवून घ्यायची. बाकीच्या भाजीपाला पण मी धुवून घेते गरम पाण्यानेच, कारण बरं पडतं ते. आणि तिला पण खाऊ घालायचं असतं, त्याच्यामुळे मग गरम पाण्याने धुतलेलंच बरं. कारण आपल्यालाही माहिती आहे, आपणही शेतकरीच आहोत, किती ऑर्गॅनिक आपण करतो आहे आणि किती नाही. ऑर्गॅनिक तर काहीच भेटत नाही आत्ता. त्यामुळे मग आधीच आपण स्वतः वापरताना सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. सो एकीकडे तिच्यासाठी खिचडी करायला सुरू केली मी. मस्त असं भाजीपाला भाजीपाला आणि तांदूळ तुपामध्ये परतून घेतलं. मला नंतर वरून तिखट, हळद असं वगैरे टाकून छान असे शिट्ट्या घेऊन घेतल्या. माझ्या कुकरचे जो हँडल आहे ना, तो तुटला आहे. कालच माझ्याकडनं झाकण पडलं. सो तो तुटून गेला आहे. आता तो बसवायला बघावा लागेल. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जाऊ. तर आमचं दर्शन तर काही म्हणजे मधून झालं नाही. आम्ही मुखदर्शनच घेतलं. त्यानंतर घरी निघालो. घरी निघाल्यानंतर असंच चाललं होतं रस्त्याने, परीच्या गप्पा हे ते दाखवायचं तिला. त्यानंतर घरी आल्यावर काय मग जेवण वगैरे झालं. आणि मला नक्की सांगत जा यार, माझा व्हिडिओ कसा वाटला, माझं काय चुकतं आहे, कुठे चुकतं आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.